मी प्रतिकार करणार नाही, मी हातात आता शस्त्र धरणार नाही. मी प्रतिकार न करताना मी आता शस्त्र न धरलं असताना सुद्धा शस्त्रपाणया धार्तराष्ट्रा रणे हान्यू, त्यांच्या हातात शस्त्र आहेत. ते कदाचित त्या ठिकाणी मला मारतील. मला मारल्यानंतर काय होईल? तन्मे क्षेमतरम भवे, ते माझ्यासाठी योग्यच होईल. कदाचित मी आता शस्त्र खाली टाकल्यानंतर समोरचे जे सगळे योद्धे आहेत त्यांनाही वाटेल आता अर्जुना आपल्याला घाबरलेला आहे, भिलेला आहे, ते युद्ध करणार नाहीत, कदाचित असंही होईल आणि त्यांना राज्य आपण देऊन टाकू. तो म्हणत असशील कदाचित ठीक आहे, अरे तू जरी शस्त्र खाली ठेवलं तरी ते तुला मारतील आणि ते काही एवढे चांगल्या मनाचे नाहीत. त्यांना माहिती आहे आज अर्जुनाला आपण सोडलं, उद्या परत अर्जुन गांडीव धनुष्य घेऊन आलाच आपल्यावर, परत आपल्याला त्रास देईल. त्यापेक्षा कायमचा काटा काढून टाकायचा अर्जुनाचा. बरी झाली संधी सापडली, आता अर्जुनाने धनुष्य खाली ठेवलंय ना, आता त्याला सोडायचं नाही असं म्हणून त्यांनी तुला मारलं, मला मारलं. यदी माम अप्रतिकारम, मी मात्र प्रतिकार करणार. त्यांनी जरी आता युद्ध करायला लागले तरी मी त्यांना काही बोलणार नाही, मी हातात शस्त्र धरणार नाही. मारू दे त्यांना मारायचं. त्यांनी कदाचित मला जर मारलं, मी युद्धात त्या ठिकाणी समोर उभा तसा राहिल्यानंतर त्यांच्याकडे तोंड करून उभं राहिलोय, त्यांनी माझ्या छातीवर बाण मारले तर मला मात्र सद्गती प्राप्त होईल. आणि युद्धात जो काही सैनिक मारला जातो त्याला वीरगती प्राप्त होते, स्वर्ग प्राप्त होतो. हातो वा प्राप्स्यसी स्वर्ग, मला स्वर्गच प्राप्त होईल. बर, माझ्याकडे शस्त्र नसताना त्यांनी माझ्यावर शस्त्र चालवलं तर त्यांना काय प्राप्त होईल? अहो, धर्मयुद्धाचा असा नियम आहे, एखाद्याच्या हातात शस्त्र नसेल आणि एखाद्याने त्याच्यावर जर शस्त्र चालवलं तर जो चालवतो त्याला पाप लागतं आणि त्याला नरकाला जावं लागतं, आणि जो मरतो त्याला काय प्राप्त होतं? स्वर्ग प्राप्त. मग आता मला स्वर्ग प्राप्त होईल आणि त्यांना म्हणजे काही न करता स्वर्ग, आणि त्यांना नरक प्राप्त होईल. म्हणून मी आपला काय करणार नाही, आता हातात शस्त्र धरणार नाही. काय त्यांना करायचंय ते करू. यदी माम अप्रतिकारम अशस्त्रम, मी आता शस्त्र धरणार नाही. आणि शस्त्र पाहणया, ते मला माहिती आहे ते कदाचित शस्त्र हातात ठेवणार आहेत, ते युद्ध करणार आहेत. धार्तराष्ट्रा रणे हान्यू, हान्यू म्हणजे ते मला मारतील. तर मला तत्मे क्षेमतरम भवे, त्याच्यात मला उलट चांगलंच आहे, इष्टच आहे. काय इष्ट आहे म्हटले? माझ्या दृष्टीने खूप चांगल्या गोष्टी घडतील. पहिली गोष्ट म्हणजे मला स्वर्ग न लढता प्राप्त होईल. त्यांना एका दिवस नरकाला जावं लागलं, धृतराष्ट्र वगैरे आपले दुर्योधनादी. बर, माझ्या सगळ्या कुळाचा संहार होणार होता तो वाचेल. कुळ घाताचं जे काही पाप आहे ते मला लागणार नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने एक सगळं काय आहे? क्षेम तर चांगलंच आहे, इष्टच आहे. हे अर्जुनाला वाटतंय बरं का. पण खरं हे अर्जुनाची काय आहे? मोहामुळे केलेली कल्पना आहे. मोहामुळे कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये आपण पाहून आलोय, मनुष्याचं मोहामुळे धैर्य जातं, विवेक सुद्धा जातो, आणि त्याला पाप पुण्य वाटायला लागतं आणि पुण्य पाप वाटायला लागतं. असतो त्या ठिकाणी मोह, पण त्याला असं वाटतंय मी दुसऱ्याला क्षमा करतोय, दुसऱ्याला दया करतोय. खरी दया आहे का ती? ती दया नाही आहे खरी.
आहे मोह, पण माणसाला असं वाटतं मी दया केली, मी क्षमा केली, आणि ही क्षमा त्याच्या जीवनामध्ये पुढे दुःख निर्माण करते. नको त्या माणसाला क्षमा करत बसलं, नको त्याच्यावर दया दाखवली. महाभारतामध्ये त्या अश्वत्थाम्यावर काय दाखवली? दया दाखवली. 5 मुलं मारली. द्रौपदी म्हणली द्या सोडून. अपमान करून सोडून दिला, पण त्यांनी यांना सोडलं का सांगा बरं? अहो, त्याने परत 5 ब्रह्मास्त्र 5 पांडवावर टाकली आणि 1 ब्रह्मास्त्र त्या उत्तरेच्या गर्भावर टाकलं. म्हणजे दुष्ट लोक आपला दुष्टपणा सोडत नाहीत. आपण जरी दया दाखवली, साधूची दया वेगळी, परंतु राजाची दया वेगळी आहे, क्षत्रियाची दया वेगळी. आता अर्जुन हा क्षत्रिय आहे. अर्जुन काय साधू आहे का? आणि अर्जुन इथे युद्धाकरता उभा राहिलेला, आलेला आहे युद्धामध्ये, आणि आल्यानंतर मग अशी दया दाखवणं, अशी क्षमा दाखवणं, अशी अहिंसा करणं योग्य नाही. आपल्या कर्तव्यापासून माणसाने पळून जाणं योग्य नाही. अर्जुन किम कर्तव्य मूढ झालेला आहे, कर्तव्यापासून पळून गेलेला आहे. म्हणून अर्जुनाच्या दृष्टीने त्याला जरी ही योग्य वाटत असली, अर्जुन महाराजांनाही जर योग्य वाटत असलं, तरी सुद्धा देव त्याचं खंडन करणार आहेत पुढं. अर्जुनाने याचं स्पष्टीकरण दिलंय, ज्ञानोबारायांनी याच्यावर विवरण केले. आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे, जे शस्त्रे सांडोने सहावे बाण यांचे. आता म्हणजे कधी? मागच्या वेळीची संबंध असतो आताचा. जे हे वडील सकळ आपुले, वधावया दिठी सुदले, सांगपा काय थेकुले घडले आम्हा. हे सगळे वडील लोक माझ्या समोर उभे आहेत, आणि यांना वध करण्याकरता मी दृष्टीने पाहिलं. सांगपा काय थेकुले घडले आम्हा. आमच्याकडून काय कमी पाप घडलं सांग देवा. अरे, गुरूंना मारण्याची वृत्ती अंतकरणात निर्माण झाली, गुरूंना मारण्याच्या दृष्टीने मी पाहिलं. हे महानुभाव आहेत सगळे, यांची पूजा करायला पाहिजे. अशा माणसांना आपण शिवे द्यायला लागलो. पूजा योग्य माणसांचा अपमान करायला लागलो. देखा संत वृंद नमस्कारी जे, घडे तरी पूजी जे, हे वाचोनी केवी निंदीजे सोये वाचा. आणि हा दोष माझ्याकडून घडलेला आहे, आणि मला असं वाटतं देवा, हा दोष घडल्यामुळे आता याचं प्रायचित्त घेतलं पाहिजे. आणि याचं प्रायचित्त काय घ्यायचं? आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे, जे शस्त्रे सांडोने सहावे बाण यांचे. कोणतं प्रायचित्त घ्यायचं? आता याच्यानंतर जे जगायचंय ना, त्यापेक्षा तयापासून हे बरवे, त्यापेक्षा हे मला चांगलं वाटतंय. काय चांगलं वाटतंय? जे शस्त्रे सांडोने सहावे बाण याचे. काय नाही, यांच्या समोर असं मान खाली करून उभं राहायचं आणि यांनी आपल्याला बाणाने मारावं. त्यांनी बाणाने मारलं आणि मी मेलो की झालं प्रायचित्त. कारण ज्यांना पूजा करायला पाहिजे अशा लोकांना मी मारण्याची इच्छा केली होती. म्हणून आता असं मला वाटतंय की आपलं यांच्या समोर उभं राहायचं, यांनी आपल्याला जरी मारलं तरी सुद्धा सहन करायचं. शस्त्रे
सांडोनी सहावे बाण यांचे, हातात शस्त्र घ्यायचं नाही, यांचे बाणाची वृष्टी सहन करायची. अरे पण त्यांनी मारल्यानंतर, बाण मारल्यानंतर तू जर हातात शस्त्र नाही धरलं तर मरण येईल ना तुला. तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके, परी येणे कल्मशे. तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके. ते मरण सुद्धा मला चांगलं वाटायला लागलंय. काय होणार आहे? मरण येईल. मरण आलं तर काय वाईट काय सांग बरं. क्षत्रियाला मरण युद्धात येणं याच्यापेक्षा चांगलं काय? आणि ते गुरूंच्या हातून मरण येईल. पण येणे कल्मशे चाड नाही, परंतु हे जे माझ्या हातून पाप घडणार होतं, कुळाचा संहार, स्त्रियांचा दुष्टपणा, वर्णसंकर होणं, अधर्म वाढणं, पिंडादी क्रिया लुप्त होणं, त्याच्यामुळे सगळे पितर नरकात जाणं, एवढे सगळे दोष घडणार होते. दोषे रहिते कुलज्ञाना वर्णसंकर कारके कैही उत्सादंते जाती धर्मा कुलधर्माष्ट. हे सगळं घडणार होतं. पण देवा वाचलो आम्ही. आता कदाचित मला मरण आलं तरी सुद्धा मी यांना मारणार नाही. परी येणे कल्मशे चाड नाही. आणि दुसरं पाप म्हणजे आता यांना मारणं, गुरूंना मारणं म्हणजे पापच आहे ना. कुळाचा संहार केल्यानंतर पुढे होणारी पापाची परंपरा. पण मला आता हे सगळं पाप करायची इच्छा नाही. येणे कल्मशे चाड नाही. ऐसे देखुनी सकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोग. अशा प्रकारे अर्जुनाने आपलं सगळं कुळ पाहिलं, सगळे गणगोत परत पाहिले. पुन्हा पुन्हा अर्जुन सगळ्यांच्याकडे बघतोय. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, आचार्य, पितरा पुत्रास्तथैव च पितामहा. काय पुढं काय? आचार्य पितर पौत्र शाला संबंधिनस्तथा. अरे अरे हा. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नोतोपि मधुसूदन. परत एकदा सगळ्यांना पाहिलं अर्जुनाने. द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, आपले भाऊ आहेत, नातू आहेत, मुलं आहेत, सगळी आहेत. आपलं गणगोत सगळं पाहिलं. आणि हे सगळं पाहून ऐसे देखुनी सकळ अर्जुने आपुले कुळ. आणि हे पाहिल्यानंतर परत अर्जुनाच्या अंतःकरणात ती मोहाची लाट येते. आणि मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोग. कदाचित देवा तू म्हणत असशील, अरे यांना मारल्यानंतर राज्य मिळेल ना तुला. अर्जुन महाराज म्हणतात, राज्य ते केवळ निरय भोग. हे असलं राज्य म्हणजे नरक आहे, नरक. पुढे म्हणणार आहे अर्जुन, अजून सांगणार आहे भरपूर. अर्जुन देवाला सुद्धा समजावून सांगणार आहे. भुंजीय भोगान रुधिरक प्रदिग्धान असं म्हटलंय. एवढं तर माझं सुद्धा पाठ आहे. त्यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगण्यासारखं आहे. म्हणून असलं राज्य म्हणजे नरक आहे. म्हणून मला असलं राज्य नको, मला भोग नकोत. उलट आता यांच्या समोर उभं राहायचं, शस्त्र हातात घ्यायचं नाही. यांनी त्या ठिकाणी मारलं तरी सुद्धा मरण पत्करायचं.
म्हणून अर्जुनाची ही जी भूमिका आहे, आयुष्याची भूमिका आहे, दयावृत्तीची भूमिका आहे, पण इथे ती योग्य नाही. दुष्टावर दया दाखवली, ती दया सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी महागात पडते. इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. असं म्हणतात मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं अनेक वेळा युद्ध झालं आणि घोरींना पृथ्वीराज चव्हाण सोडून द्यायचे. आता सुधरेल मग सुधरेल, त्याच्यात बदल झाला नाही. एक वेळेस त्याने युद्ध करत असताना तो आला. अशी ऐकिवत कथा आहे की त्याने गायी आणल्या युद्धासमोर. आता गायी पाहिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचं सगळं सैन्य जे होतं ते कसं होतं, धर्मयुद्ध करणार होतं. गायींना पाहिल्यानंतर त्यांच्यावर कसं शस्त्र चालवायचं म्हणून कोणी शस्त्र हातात घेतलं नाही. आणि ती संधी कोणी पाहिली, त्या मोहम्मद घोरींनी पाहिली आणि त्याने काय केलं, सरळ पृथ्वीराज चव्हाणांना पकडलं. पकडल्यानंतर त्याने सोडलं का? याने त्याला 10 वेळा सोडलं असेल. किती वेळा? 17 वेळा सोडलं. आणि त्याने आता गायी समोर जरी दिसत असल्या सुद्धा, त्या गायी जरी त्यांनी पुढे केलेत असल्या तरी त्यांना त्या ठिकाणी मारणं धर्म की अधर्म? अहो दया तिचे नाव भूताचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे म्हटलंय. राम अवताराची अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये दुष्टांना दंड करण्याकरता भगवान परमात्मा येतात. आपण पाहतो, मागे सुद्धा पाहून आलोय, गीतेत सुद्धा त्याचा विचार आहे. कधी कधी अहिंसा जी आहे ती सुद्धा मनुष्याला दुःख भोगायला लावते आणि देवाला हे सगळं माहिती आहे. पण अर्जुनाने मोहामुळे आपली काही आयुष्याची सुद्धा त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. अर्जुनाला मोहामुळे धर्मच अधर्म वाटायला लागला आणि अधर्म धर्म वाटायला लागलाय. मोहामुळे माणसाला कर्तव्यच अकर्तव्य वाटतं ना अकर्तव्य कर्तव्य वाटतं. आणि कर्तव्यापासून मनुष्य चुकतो आणि मग जन्मभर दुःख भोगावं लागतं. त्याला वाटतंय मी पुण्य करतोय पण सगळं पाप घडत असतं. त्याला वाटतंय मी पाप करतोय पण पुण्य घडत असतं. म्हणून पाप पुण्य जे आहे ते आपल्या मनाने ठरवता येत नाही. एक तर शास्त्राला विचारायचं, नाही तर मग एखाद्या मोठ्या माणसाला विचारायचं. भगवान परमात्मा समोर असताना सुद्धा अर्जुनाने मनाने कल्पना केलेल्या आहेत, मनाने निर्णय घ्यायला तयार झालेले आहेत. निर्णय घ्यायला म्हणजे आता निश्चय केला शेवटच्या श्लोकामध्ये. एव मुक्त्वा संजय उवाच एव मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थोपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. एवं उक्त्वा संख्ये अर्जुनः एवं उक्त्वा विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः रथोपस्थ उपाविशत. अशा प्रकारे युद्धामध्ये अर्जुन बोलला. कोण सांगतंय? संजय महाराज सांगतात. कोणाला सांगतात? धृतराष्ट्राला सांगतात. युद्धामध्ये अशा प्रकारे अर्जुन महाराज त्या ठिकाणी बोलले. अर्जुन शब्द वापरलाय मुद्दाम इथे, कारण रुजू झालेला आहे तो. रुजुत्वात अर्जुन, अर्जुनाचा अंतकरण कृपया परया विष्टो, कृपेने आविष्ट झालेलं आहे. दयेने त्या ठिकाणी
अर्जुनाचं अंतःकरण एकदम भिजून गेलेलं आहे, दयायुक्त झालेलं आहे. आणि मग अर्जुनाने काय केलं? विसृज्य सशरम चापम, बाणासहित धनुष्य जे होतं ते काय केलं? टाकून दिलं. विसृज्य, कधीही अर्जुन बाण धनुष्याला खाली ठेवत नव्हता. अर्जुन हा धनुर्धारी आहे, नेहमी धनुष्य खांद्यावर आहे अर्जुनाच्या. पण धनुष्य खाली ठेवलं याचा अर्थ त्याने आपलं कर्तव्य सोडलं. म्हणजे आता मला लढायचं नाही, कायमच लढायचं नाही असा निश्चय केलाय. विसृज्य सशरम चापम. आणि काय झाला? शोक संविघ्न मानसा, त्याचं मन जे आहे ते शोकाने काय झालं? युक्त झालं. आणि अनेक प्रकारचा शोक, दुःख त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेलं आहे. शोक करू लागलाय अर्जुन, दुःख करू लागलाय अर्जुन, रडायला सुरुवात केलेली आहे. आणि रथोपस्थ उपाविशत, कुठे जाऊन बसला? रथाच्या मागील भागात बसला. श्लोकामध्ये आले रथाच्या मागील भागात बसला, किंवा उपस्थ शब्दाचा अर्थ आहे रथाची पुढची बाजू. ते पुढच्या बाजू म्हणजे देव बसलेले होते, देवाच्या पुढे जाऊन देवाकडे तोंड करून बसला, असंही वर्णन काही ठिकाणी केलंय. युद्धामध्ये योद्ध्याचे जो तोंड पाहिजे सैन्याकडे पाहिजे. परंतु आता म्हटलं मला लढायचं नाही, बाण वगैरे टाकून दिले आणि मागे जाऊन बसला, पुढच्या बाजूला जाऊन बसला. पण लढायचं नाही हा निश्चय केला. ऐशे ती अवसरी, बघा ओवी काय पुढची. ऐशे ती अवसरी अर्जुन बोलला समरी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्र. धृतराष्ट्रा नीट लक्ष देऊन ऐक, तुझं लक्ष काय ओवीकडे दिसत नाही. ऐशे ती अवसरी अर्जुन बोलिला समरी. युद्धामध्ये अर्जुन असं त्या ठिकाणी बोलला. वास्तविक पाहता युद्धात हे बोलणं अर्जुनाचं योग्य नाही, संजयालाही पटतंय. पण संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्रा, ते अवसरी, अवसरी म्हणजे त्या ठिकाणी हे बोलणं योग्य नाही. अर्जुन जर त्या ठिकाणी संन्यासी असता, साधू असता, घरी तो कदाचित हे बोललेला असता तरी योग्य झाला असता. पण ती अवसरी म्हणजे त्या ठिकाणी अर्जुन बोलला आणि पुन्हा युद्धात बोललाय. धृतराष्ट्र पाहायला लागला, बरं झालं आता माझ्या मनासारखं झालं, अर्जुन असं करतोय. धृतराष्ट्राला आनंद व्हायला लागला. मलाही असंच वाटत होतं, असंच होणार आहे. माझी मुलं जरी त्या ठिकाणी युद्ध करता गेलेली असली तरी सुद्धा पांडूची मुलं धार्मिक आहेत, ती नक्कीच बाण हातातून खाली ठेवतील आणि माझ्या मुलांना युद्ध न करता, कोर्टात न जाता सगळी जमीन मिळेल, असं मनातल्या मनात धृतराष्ट्र म्हणत होता. आम्हाला भांडणं करायची गरज पडणार नाही. आम्ही किती दादागिरी केली तरी सुद्धा आमच्या दादागिरीला समोरचे जे आहेत ते भित्री आहेत. ते म्हणतील कशाला भांडणं करा, कशाला लढा, कशाला कोर्टात जा. आणि त्यांनी माघार घेतली की अनायासे मला सगळी जमीन मिळेल असं धृतराष्ट्राला वाटतंय. राज्य माझ्या पोरांनाच मिळणार. मग अर्जुनाला, संजयला म्हणायला लागला, पुढं काय झालं लवकर सांग. संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्रा, ते तुम्ही नीट लक्ष देऊ नका, ऐका महाराज, तुमच्या हिताचं चाललंय सगळं. आता तुमच्या बाजूने कोर्टात निर्णय व्हायला लागलाय बघा. खूप आनंद झाला धृतराष्ट्राला. मग अत्यंत उद्वेगला. कोण? संजय, आपला अर्जुन. पुढं काय झालं? अरे बाबा सांग सांग, लवकर सांग. अहो म्हणजे काय झालं? तुमच्या मनासारखं झालं. काय झालं? मग अत्यंत उद्वेगला. अर्जुनाला खूप उद्वेग निर्माण झाला. आणि उद्वेग निर्माण झाल्यानंतर मग न धरत गहेवर आला. उद्वेग निर्माण झाला मनामध्ये. कशा करता आपण हे सगळं करतोय?
कशाकरता राज्य पाहिजे, कशाकरता आपल्याला त्या ठिकाणी युद्ध पाहिजे. युद्ध जर केलं तर गुरूंना मानावं लागेल, भीष्माचार्यांना मारावं लागेल, कुळामध्ये सगळा अनर्थ होईल, पाप लागेल. आणि त्याचा उद्वेग झाला आणि त्या उद्वेगाचा परिणाम अत्यंत न धरत गहेवर आला. त्याची इच्छा नव्हती पण गहेवरून आला, खूप गहेवरून आलं. गहेवरून आल्यानंतर इतकं गहेवर आला की आता इथं देवासमोर कसं रडावं. श्लोकात सांगितलंय मागे जाऊन बसला, श्लोकात सांगितलंय पुढे जाऊन बसला, पण अर्जुन इथं ज्ञानोबा आहे म्हणतात बसलाच नाही तिथं. आता इतक्या गहेवर आला, त्याला इतका गहेवर आला, आता म्हणला नकोच इथं बसायला, हे देवासमोर सुद्धा बसायला नको, युद्धही करायला नको, काहीच नको. असं म्हणून त्याने अर्जुनाने काय केलं बघा, ज्ञानोबा काय लिहितात, तेथ उडी घातली खाला रथोनिया. उडीच घातली, बरं पळून गेला नाही तिथून, खाली जाऊन बसला युद्धातून. आणि मग आपला शोक करू लागला, दुःख करू लागला. कशाप्रमाणे झाला अर्जुनाची अवस्था, ज्ञानोबा दृष्टांत देतात. वाचा पुढची ओळी. जैसा राजकुमार पदच्युतू सर्वता होय उपहतू, का रवी राहू ग्रस्तू कळा हिनू. कशाप्रमाणे अर्जुनाची अवस्था झाली. जैसा राजकुमारू पदच्युतू सर्वता होय उपहतू, का रवी राहू ग्रस्तू प्रभाहिनू. एखादा राजाचा मुलगा आहे, राजकुमार आहे, आणि त्याला जर पदच्युत केलं, अधिकाराहून त्याला दूर केलं, तर तो काय होतो, निस्तेज होतो, सर्व प्रकाराने निस्तेज होतो. किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेजरहित होतो, तशी अर्जुनाची अवस्था झाली. वास्तविक पाहता अर्जुन म्हणजे तेजस्वी आहे. अर्जुनाचं वर्णन केलंय अनेक ठिकाणी, किती तेज होतं अर्जुनाच्या ठिकाणी. अर्जुनासमोर भीष्माचार्य सुद्धा तग धरू शकत नव्हते, द्रोणाचार्य, कर्ण, हे सगळे. अर्जुनाच्या तेजाचं वर्णन किती ठिकाणी ज्ञानेश्वरीत केलंय. सामान्य नव्हता अर्जुन. इथे का सांगता होई बघा कोणाला. पाहता तुझेने पाडे दिशे त्रैलोक्य थोकडे, आईशे पुरुषत्व चोकडे पार्था तुझे. तेजस्वी असलेला अर्जुन आहे. जसा एखादा राजकुमार असतो, तो राजकुमार पदच्युत झाल्यानंतर तो निस्तेज होतो. तेही लोकी म्हटलंय. अहो, हे सगळे पांडव जे होते त्यांना राज्य प्राप्त झालं, त्यांनी स्वतःचं राज्य तयार केलं. आणि हे राज्य असल्यानंतर त्यांची शोभा काय होती, ही शोभा पाहावली नाही. म्हणून तर धृतराष्ट्राने यांना कपटद्यूत खेळायला बोलवलं. आणि क्षत्रियाला जर कोणी कपटद्यूत खेळायला बोलवलं तर त्याला नाही तो म्हणत नाही. अशी नीती असल्यामुळे हे गेले कपटद्यूत खेळायला. आणि कपटद्यूत खेळत असताना कपटाने त्या शकुनी मामाने उलटे पालटे फासे टाकले आणि काय केलं, यांचं सगळं राज्य घेतलं. मग नुसतं राज्यच घेतलं का, सर्वच घेतलं. आणि सर्वस्व घेतल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली, पदच्युत झाले. एखादा राजकुमार आहे, पण त्या राजकुमाराचा जर सगळे अधिकार काढून घेतले आणि त्याला जर हाकलून दिलं तर तो निस्तेज होतो. तसा अर्जुन म्हणजे राजकुमार आहे, त्याला राज्य प्राप्त होणारच होतं. पण असं असताना सुद्धा त्या मोहाने काय केलं,
त्या अर्जुनाचे सगळे अधिकार काय घेतले? काढून घेतले. आणि एवढा तेजस्वी असलेला राजकुमार, सगळे अधिकार असलेला अर्जुन, पण मोहाने शोकयुक्त झाला, दुःख करायला लागला. आणि त्या एखाद्या राजकुमाराचं जसं राजवैभव काढून घेतल्यानंतर तो निस्तेज होतो, तसे अर्जुनाची स्थिती झाली. जैसा राजकुमारू पदच्युतू सर्वता होय उपहतू, किंवा रवी राहुग्रस्तू कळाईन. सूर्य आहे, काय सूर्याचा प्रकाश आहे? अहो बिंब तरी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. पूर्व दिशेच्या राहुळी सगळ्या दिशा उजळून टाकतो सूर्य. पण असा सूर्य जर राहूने ग्रासला, सूर्यग्रहणाच्या वेळेस राहू त्याला काय करतो? ग्रासतो. आणि राहूने ग्रासल्यानंतर सूर्याचा एवढा प्रकाश असतो, पण तो प्रकाश काहीच दिसत नाही, अंधार पडतो सगळ्या जगामध्ये. तसा अर्जुन म्हणजे सूर्यासारखाच आहे. अर्जुनाला सूर्याची उपमा किती ठिकाणी ज्ञानेश्वरी दिली बघा, सांगता येत असल्या वेळेत. अर्जुन सूर्यासारखाच आहे. पण असा असलेला अर्जुनाची कीर्ती सूर्यासारखी आहे, तेजाचा प्रकाश सूर्यासारखा आहे. पण इथे मात्र अर्जुनाला सुद्धा मोह नावाच्या राहूने ग्रासलं. आणि एवढं तेज अर्जुनाचं असताना सुद्धा जसा तो सूर्याच्या ठिकाणी अंधार निर्माण होतो, प्रकाश सगळा निस्तेज होतो सूर्य, तसा अर्जुन सुद्धा इथे आता काय झालेला आहे? निस्तेज. का रवी राहुग्रस्तो कळाहीन. आणखीन एक उदाहरण दिलं ना तरी, वाचा पुढच्या ओळीत. महासिद्धी संभ्रमे जिंतला तापस भ्रमे, मग आकुळूनी कामे दिनू कीजे. ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतला तापस भ्रमे. किंवा आणखीन एक उदाहरण सांगतो. महासिद्धीच्या मोहाने पछाडलेल्या तपस्व्यास भुरळ पडते, आणि मग तो जसा कामनेने त्या ठिकाणी घेरला जातो आणि मग दिन होतो. एखादा तपस्वी आहे, त्याने तप करायला सुरुवात केली. कशा करता तप करतोय? भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. तपेविन दैवत. आणि मग हे तप करत असताना जेव्हा तो तपश्चर्या वाढवतो, कोणताही तप असू द्या, नामस्मरण सुद्धा तप आहे, कायिक असू द्या, वाचिक असू द्या, मानसिक असू द्या, हे तप करत असताना त्याला महासिद्धी येतात मध्ये. मागे अशी चोळी गेली की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तपश्चर्या करायला लागलं की सिद्धी प्राप्त होता त्याला. तो म्हणाल तसं व्हायला. महासिद्धी सांगितल्या एकादश स्कंदामध्ये अष्टमहासिद्धींचं वर्णन आहे. अनिमा, लघिमा, गरिमा, अनिमा महिमाश्चैव गरिमा लघिमा तथा प्राप्ती प्राकाम्य ईशित्वम. अशा अष्टमहासिद्धी आहेत. अनिमा, अनिमा म्हणजे त्याला लहान होता येतं. महिमा म्हणजे मोठं होता येतं. लघिमा म्हणजे हलकं होता येतं, पाण्याहून सुद्धा चालता येतं. पण या सगळ्या सिद्धी कशा करता सांगितल्या देवाने पुढे सांगितल्या. या सगळ्या मी सिद्धी अर्जुना तुला सांगतोय प्राप्त, उद्धव तुला सांगतोय प्राप्त करण्यासाठी नाही. या सिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी सुद्धा मनुष्य त्या सिद्धीत जर अडकला तर सिद्धी लावी पिसे, कोण तया पुसे नेले राजहंसे पाणी. काय
राजहंस कधी पाणी पितो का? येतात सिद्धी या, अनेक भक्तांच्या जीवनामध्ये या सिद्धी आल्या, पण त्या सिद्धी त्यांनी घेतल्या नाहीत. नाथ महाराज म्हणतात, सिद्धी लावे पिसे कोण तया पुषे. आम्ही त्या सिद्धींना पुसलं नाही, विचारलं नाही, त्या सिद्धी घेतल्या नाहीत. पण ज्याला संत संग नाही, ज्याच्यावर देवाची कृपा नाही, असा मनुष्य थोडेसे सिद्धी आली की त्या सिद्धीच्या मागे लागतो. मग काय होतं ना, तरी महासिद्धी संभ्रमे. महासिद्धी प्राप्त करून घेणं हा संभ्रम आहे. महासिद्धी भ्रम निर्माण करतात. अंतराय हा असं म्हटलंय तिथं बरं का, एकादश स्कंदामध्ये येते अंतराय असं म्हटलंय. हे सगळे अंतराय करणारे आहेत सिद्धी. सिद्धी माणसाला देवाकडे जात असताना दूर करणारे आहेत. ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली, मग त्याला वाचसिद्धी प्राप्त झाली. वाचसिद्धी प्राप्त झाल्यानंतर जे लोक आले त्यांना सांगायचं, तुमचं लग्न जमलं, तुम्हाला मुलगा होईल. आणि झालं की तो दुसरे माणूस आणखीन 4 लोक घेऊन येतो, बाबा ह्यांना सांगा काय तर. आता ज्ञानेश्वरीची पारायणापेक्षा बाबा तुम्हाला एखादा मोठं घर बांधून देतो, तुम्हाला एखादं मंदिर बांधून देतो, तिथं थांबाना, आमच्या लोकांचा सगळ्यांचा उद्धार करा. दिली चाले वाचा क्षय मागील तपाच. ही सिद्धी सगळी आडेत म्हणून ह्या सिद्धी, मग त्या सिद्धीत अडकला तो. प्राप्त होते सिद्धी, तिचा एखाद्या वेळेस उपयोग करायचा आहे. ज्ञानोबारायांनी सिद्धीचा उपयोग केला की नाही? राजस्थानात असताना पाणी पिण्याकरता ज्ञानेश्वर महाराज सिद्धीच्या द्वारे गेले, सूक्ष्म धारण करून पाणी पिऊन आले. त्या सिद्धीत गुंतले नाही. एखाद्या वेळेस पण इथे काय म्हटलंय, महासिद्धी संभ्रमे. त्या महासिद्धीच्या संभ्रमामुळे जिंतीला तापस भ्रमे. त्या महासिद्धीच्या संभ्रमाने जिंकलेला तपस्वी जो असतो त्याला भ्रम निर्माण होतो. महासिद्धी हेच जीवनाचं ध्येय आहे असं त्याला वाटायला लागतं. ध्येय काय होतं? परमात्मा प्राप्ती. पण ती भ्रम निर्माण झाला आणि त्या भ्रमामुळे सगळं सोडलेलं, सगळं त्या ठिकाणी त्याग केलेला होता आणि देव प्राप्त करायचाय म्हणून आलेला होता. पण देव राहिला बाजूला आणि प्रसिद्धीच्या मागे लागला, पैशाच्या मागे लागला, लोककीर्तीच्या मागे लागला. काय झालं मग आकळूनी कामे देणू की ज्यानं मग कामना निर्माण झाल्या, हे करायचंय ते करायचं, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, आणि मग दिन होतो. वास्तविक पाहता सगळ्या जगावर लात मारून गेलाय. वैराग्य धारण केलं होतं. ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाले, इच्छेचे भोगावे हे न रुचे मना माझे, असं म्हणून आलाय, असं म्हणून डोंगरावर बसलाय, असं म्हणून तप करतोय, असं म्हणून पारायण करतोय. पण महासिद्धीत अडकल्यामुळे, महासिद्धीमुळे त्याला काय झालं, जिंतीला तापस भ्रमे मग आकळोनी कामे. दिन झाला. मग एकदा का कामना आली अंतकरणामध्ये की मग दिन होतो. कामना माणसाला दिन करते, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. तसं अर्जुनाच्या बाबतीमध्ये तैसा तो धनुर्धर अत्यंत दुःखे जर्जर दिसे जेत रहवर त्यजेला तेने. मग धनुष्यबाण सांडिले न धरत अस्तुपात आले ऐसे ऐके राया तेथ वर्तले संजय म्हणे. तैसा तो धनुर्धर. तैसा म्हणजे कैसा? ज्याप्रमाणे परमात्म्याची प्राप्ती करायला निघालेला तपस्वी आहे, तसं अर्जुनाला विजयश्री माळ घालणार आहे, परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. अर्जुन सुद्धा या ठिकाणी तपस्वीच आहेत, म्हणून तर देव त्या ठिकाणी रथा येऊन बसलेले आहेत. देवाच्या मनोगताप्रमाणे वागणारे आहेत.
महासिद्धी प्राप्त त्या ठिकाणी सगळं काही प्राप्त होणार आहे अर्जुनाला, परमात्मा सिद्धी प्राप्त होणारी आहे. पण मध्येच अर्जुनाला काय झाला, मोह निर्माण झाला. मोह नावाचीच महासिद्धी तिच्यात तो अडकला. आणि मग मोह नावाची ही महासिद्धीच आहे एक प्रकारे. आणि त्या महासिद्धीमुळे किंवा आता इथं मोहाला महासिद्धीचं उदाहरण, जसं आता अर्जुन त्याला राज्य प्राप्त होणार आहे, मोक्ष प्राप्त होणार आहे, परंतु मोहामुळे अर्जुन ह्या लौकिक गोष्टीमध्ये गुंतलेला आहे, स्नेहात गुंतलेला आहे. आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये या सगळ्या कामना निर्माण झाल्या. बाबा माझं जे कुळ आहे ते वाचलं पाहिजे, कुळामध्ये कुठला दोष नाही घडला पाहिजे, अधर्म नाही घडला पाहिजे, वर्णसंकर नाही झाला पाहिजे. मग अर्जुनाची परिस्थिती दीनवाणी झाली. अर्जुन तपस्वी आहे, अर्जुनाला भगवंताची प्राप्ती झालेली आहे, पण तरी सुद्धा मोहामुळे अर्जुन त्या ठिकाणी परत त्या दुःखामध्ये गुरफटलेला आहे. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू. अत्यंत दुःखाने काय झाला, जर्जरू, अत्यंत दुःख झालं. दिसे जे तर रहवरू तेजीला तेने. मला असं दिसतंय त्याप्रमाणे त्यांनी जेव्हा रथाचा काय केला, त्याग केला, तेव्हा अर्जुन दुःखाने फार पेडलेला दिसला. अर्जुन ह्या संजयाला सगळं दिसतंय, मला असं दिसतंय त्याने रथाचा त्याग केलेला आणि फार दुःख तो करत बसलेला आहे. मग धनुष्यबाण सांडिले, हातातून धनुष्यबाण सुद्धा काय केलं, टाकून दिलं. न धरत अश्रुपात आले, आणि अशा अश्रुपात होऊ लागे की ते आता किती सावरलं तरी सावरत नाही. अश्रूच्या धारा वाहू लागले अर्जुनाच्या डोळ्यातून. ऐशे ऐके राया तेत वर्तले संजय म्हणे. म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी झालंय. म्हणून तू नीट लक्ष देऊन ऐक. कोण म्हणतंय, कोणाला म्हणतोय, तू ऐक. तुझ्या हिताचं सगळं घडायला लागलंय. मनातल्या मनात धृतराष्ट्र म्हणायला लागला, बरं झालं आता काही युद्धही होत नाही आणि आपल्या मुलांना त्या ठिकाणी विनाशायास सगळं राज्य प्राप्त होतंय, सगळं आपलंच होतंय. धृतराष्ट्राला काय अर्जुनाच्या दुःखाचं घेणं देणं नाही. संजयाला वाईट वाटतंय. संजय कळवळेने म्हणतोय, संजय म्हणतोय हे असं घडायला नाही पाहिजे. खरं हे धर्माच्या विरुद्ध घडतंय, सगळं मोहाने घडतंय सगळं. अर्जुन संजयची भूमिका आहे, तुम्ही सुद्धा ऐका. मगा महाराज असं व्हायला नाही पाहिजे, पण तो मनात धृतराष्ट्र म्हणतोय असंच व्हायला पाहिजे. पण असं धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य दिसल्याबरोबर लगेच संजय म्हणतात, आता यावरी तो वैकुंठनाथू देखोनी सखेद पार्थो कवने परी परमार्थो निरोपील. पण एवढ्यावर होणार नाही, तुम्ही आनंद मानू नका महाराज. समोर कोण बसलेला आहे, भगवान असं होऊ देणार नाही. आता यावरी तो वैकुंठनाथ, तो कोण आहे, वैकुंठनाथ आहे. देखोनी सखेद पार्थो कवने परी परमार्थो निरूपील. आता वैकुंठनाथ असलेला आहे, वैकुंठाचा पती असलेला आहे, वैकुंठाचा स्वामित्व आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्याकडे. करील ते काय, करशील तरी नवे काही, राहीचा डोंगर पर्वत राही. वैकुंठाधीश असलेला परमात्मा तिथे असल्यामुळे आता तो वैकुंठनाथू, आता यावरी असं हे सगळं पाहिल्यानंतर तो वैकुंठनाथू. वैकुंठ म्हणजे विगतः कुंठः. वैकुंठ शब्द कशा करता, वैकुंठ म्हणजे काय, तिथे कुठल्याही प्रकारची कुंठा नाही, दुःख नाही, आशा नाही. आणि असा तो वैकुंठनाथ पुढे बसलेला आहे गुरु म्हणून. त्यामुळे तो सुद्धा अर्जुनाला जरी दिन झालेला असला, दुःख करत असला, तरी सगळं दुःख रहित तो करणार आहे. जो आपल्या भक्ताचं दुःख पाहू शकत नाही, आपल्या दुःखाला सुद्धा आपल्यासारखं करून टाकतो, दुःखरहित करून टाकतो. म्हणून तो वैकुंठनाथ आहे.
सगळ्या जगाचं दुःख निवारण त्याला काय राहायचं आहे. म्हणून असा असलेला वैकुंठ नाथो देखोनी सखेद पार्थो. आता अर्जुनाला खेदयुक्त पाहिलं. पार्थ आहे अर्जुन पार्थ आहे. पार्थ आहे म्हणजे परमार्थ ज्याला प्राप्त करायचा आहे. पृथ्वीचा मुलगा आहे, एक तर आपल्या आत्याचा मुलगा, आणि पार्थ शब्दातून अर्जुनाच्या विषयी अंतःकरणात असलेला भगवंताचा प्रेम आहे. पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत म्हटलेलं आहे. भगवान परमात्मा जो आहे पार्थ म्हटलंय. हो, दुभिन्नली जगा पुरती श्रीकृष्ण गाय. वत्स करून पार्था ते पार्थ वत्स आहे आणि श्रीकृष्ण गाय. जशी गाय जी आहे ते आपल्या वासराचं दुःख सहन करू शकत नाही. वासराला दुःख झालं की गायीला दुःख होतं. एखाद्या आग लागलेल्या घरात जरी वासुर असेल तर ती गाय जाऊन आत काढते. तसं आता अर्जुन मोहाने ग्रासलेला आहे, दुःखी आहे. पण भगवान परमात्मा गायीसारखा आहे. तो वैकुंठनाथ बरं नुसता सामान्य ऐसा जो समर्थू आकाशे सर्वत्र वसावे. कोणाला सांगता येतं? व्यवस्थित पटपट सांगा. आकाशे सर्वत्र वसावे, पावके दहावे, पर्वती बैसकान संडावी. समर्थ येतो. आणि म्हणून या परी वैकुंठनाथो देखोनी सखे दुपारतो कवने परी परमार्थ निरूपील. कशा प्रकारे आता देव परमार्थ सांगणार आहेत. धृतराष्ट्र म्हणतो हे भलतंच काय काढलं बाबा तू मध्ये. परमार्थ सांगणार आहेत. आता भगवान परमात्मा अर्जुनाला काय सांगतील? परमार्थ सांगतील. परमार्थ म्हणजे ज्याचा परम अर्थ आहे. परमार्थ म्हणजे श्रेष्ठ अर्थ सांगणार आहे, श्रेष्ठ ज्ञान सांगणार आहेत, तत्वज्ञान सांगणार आहेत. जे ऐकल्यानंतर मनुष्य कृतकृत्य होतो. अर्जुनाचा सगळा शोक जाणार आहे, दुःख जाणार आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. म्हणून आता तो भगवान परमात्मा कसा सांगेल परमार्थ ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव मने आता निवृत्तीदासो. हे सविस्तर सांगणार आहेत, कथा सांगणार आहे, पण विस्ताराने सांगणार आहे. फार दुसरा अध्याय सगळा भगवान परमात्मा, दुसरा नाही पुढचे सगळेच अध्याय अर्जुनाला भगवान सविस्तर सांगणार आहेत. पुढारी कथा, ती कथा पुढे ऐकायला मिळणार आहे. अति सकौतुक ऐकता. आणि तुम्हाला सगळ्यांना ते ऐकताना काय वाटेल? कौतुक वाटेल. कौतुक काय वाटेल? अरे रडणारा अर्जुन पण हसायला लागला. गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझे निगुणे, आता पुसणे सांगणे. हो, काय काय वेगवेगळं ऐकायला मिळणार आहे. कौतुकाचं ऐकायला मिळणार आहे. दुसऱ्या अध्यायात काय, तिसऱ्या अध्यायात काय, चौथ्या, सगळं कौतुकच आहे. आणि मग हे सगळं कौतुकयुक्त कथा आहे, आश्चर्यकारक अशी कथा आहे. ज्ञानदेव म्हणे आता तुम्ही सगळ्यांनी ऐका. ज्ञानदेश्वर महाराज म्हणतात मी तुम्हाला ती सांगणार आहे, जी भगवान परमात्मा अर्जुनाला सांगणार आहे ना कथा. सगळं कौतुकच आहे ती कथा, म्हणजे आश्चर्यच आहे ती कथा, म्हणजे ती मी तुम्हाला सांगणार आहे. पण मी स्वतः सांगणार आहे. कोणाच्या कृपेने सांगणार आहे? निवृत्तीदासू, निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने. मी त्यांचा दास असल्यामुळे निवृत्तीनाथ महाराज माझ्या अंतःकरणात जसा प्रकाश करतील, ते जसे कृपा करतील, तशी देवाने जी कथा सांगितली ती कथा मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना काय करणार आहे? सांगणार आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी ती कथा ऐका. अशा प्रकारे इति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. पहिला अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. दुसरे अध्याय उद्यापासून सुरू करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव